मुंबई के आजाद मैदान में गिरणी कामगार संघर्ष समिति का हुआ धरना व प्रदर्शन। ये रहेगा सरकार के खुर्ची है उसके तलक हम पूछेंगे और सरकार को पूछेंगे हमारा घर आप देते हैं कि नहीं, कि हम सरकार के घर में जाएंगे, सरकार के मंत्रालय में घुसेंगे, सरकार जो मुख्यमंत्री है वर्षा बंगला उसके वर्षा बंगले में घुसेंगे, कुछ ना कुछ हम लोग या ठिकाणी करेंगे। लढायला उभं राहिला आजी बरोबर आजोबांबरोबर तर पुढे आमचं काय होईल। गिरणी कामगार संघर्ष समितीला दत्ता ईश्वरकरांची प्रेरणा आहे, त्यामुळे गिरणी कामगार संघर्ष समितीला कुठल्याही युनियनवाल्यांनी कमी समजू नये। मला सांगितलं गेलं माझं मुंबई के आजाद मैदान में गिरणी कामगारों ने किया धरना व प्रदर्शन। इस मौके पर हजारों की संख्या में महिलाएं व पुरुष मौजूद रहे। वर्तमान सरकार के खिलाफ की नारेबाजी। गिरणी कामगारों के परिवारों को मुंबई या महाराष्ट्र के थाने में घर दिए जाने चाहिए, इस मांग को लेकर हुआ आंदोलन। गिरणी कामगार संघर्ष समिति ने कहा, अगर वर्तमान सरकार हमारी मांगे पूरी नहीं की तो गिरणी कामगार संघर्ष समिति गिरणी कामगार मंत्रालय और वर्षा बंगले का घेराव करेंगे। वहीं गिरणी कामगार संघर्ष समिति के अध्यक्ष प्रवीण घाघ ने क्या कुछ कहा, देखिए एक रिपोर्ट। ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते ॲडव्होकेट म्हणून, आरएमएमच्या बाजूने सिंघवी त्या ठिकाणी होते आणि अशा तऱ्हेने मोठीच्या मोठी फौज फाटा त्या ठिकाणी त्या ह्याच्यावरती पडले जजवरती की आम्हाला हे पाहिजे। आणि विलासराव देशमुखांनी तो कायदा केला होता की मोकळ्या जागेच्या इतिहास द्या, त्याप्रमाणे आम्हाला जमीन दिली पाहिजे। सुप्रीम कोर्टाने तोच कायदा त्या ठिकाणी पास केला। सेंचुरी मिलमध्ये 5800 स्क्वेअर मीटर जागा त्या ठिकाणी बॉम्बे डँकचा मालक आणि सेंचुरी मिलचा मालक या लफड्यामध्ये अडकले। तिथे 1000 घरं होऊ शकतात आणि म्हणजे 22,000 स्क्वेअर मीटर वरती तिथे 4000 घरं, 8 गिरण्यांची जागा मिळाली नाही त्याच्यावरती 4000 8000 घरं। खतावच्या मिलवरती ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते ॲडव्होकेट म्हणून, आरएमएमच्या बाजूने सिंघवी त्या ठिकाणी होते आणि अशा तऱ्हेने मोठीच्या मोठी फौज फाटा त्या ठिकाणी त्या ह्याच्यावरती पडले जजवरती की आम्हाला हे पाहिजे। आणि विलासराव देशमुखांनी तो कायदा केला होता की मोकळ्या जागेच्या इतिहास द्या, त्याप्रमाणे आम्हाला जमीन दिली पाहिजे। सुप्रीम कोर्टाने तोच कायदा त्या ठिकाणी पास केला। गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या 8000 लोकांना ते घर विनामूल्य द्यायचं आणि गिरण्यांच्या चाळीत गिरण्या कामगारांना जी 600 एकर जागा आहे त्याच्यातला 1/3 भाग हा गिरणी कामगारांच्या घरासाठी द्यायचा। अशा प्रकारचा कायदा झाला आणि मित्र तुम्हाला सांगतो, अभिमानाने सांगतो, हा कायदा फक्त गिरणी कामगार संघर्ष समितीने केला, दुसऱ्या कुठल्या संघटनेने केला नाही। लक्षात ठेवा, आज 1000 संघटना आल्या असतील, मी कुठल्या संघटनेच्या विरोधात बोलत नाही, परंतु हा आजही आपल्या मुंबई शहरामध्ये मिळू शकतात। लक्षात घ्या, सरकारची इच्छा पाहिजे, परंतु सरकार का चालढाल करते मला माहिती नाही। आता तुम्हाला सांगतो, बाहेरची जागा बघा, ऍडम असतं आम्ही ठाण्याच्या आसपास त्या ठिकाणी 184 एकर जागा बघितली, जवळ आहे, स्टेशनच्या बाजूला आजूबाजूला आहे आणि त्याविषयी आम्ही घुसणारच। लक्षात ठेवा, तुम्ही किती पण त्या ठिकाणी तुमची बिल्डिंग लावा, काय करा। आणि आज सुद्धा सांगतोय पोलिसांना, जर तुम्ही आमच्या ह्या मोर्चाचा अपमान केला, या मोर्चाच्या संदर्भात काही पावलं उचललीत नाहीत तर आम्हाला आज सुद्धा या ठिकाणी काय निर्णय घ्यावे। गिरणी कामगारांच्या न्यायासाठी तर तुमच्या काय मागण्या सरकार? घरासाठी जमिनी द्या, गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घ्या आणि त्याच्यावर घरबांधीला ताबडतोब सुरुवात करा, कळलं ना। ज्या जमिनी आहेत त्या जमिनी सरकारला आम्ही दाखवलेल्या आहेत। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे खटाव मिलची 40 एकर जागा बोरिवलीमध्ये, सेंचुरी मिलची वर्लीमध्ये 1 एकर जागा, त्या ठिकाणी 33,000 स्क्वेअर मीटर जागा आपल्या काळा चौकीमध्ये आहे। म्हणजे ह्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मुंबई शहरामध्ये अजून आम्हाला 22,000 घरं मिळू शकतात
आणि जे आम्ही त्यांना दाखवलेली ठाण्याला जागा आहे त्याच्यावर आम्हाला 20,000 घरं होऊ शकतात आणि इतर ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतली सुद्धा घरं आम्ही दाखवलेले आहेत, त्याच्यातसुद्धा आम्हाला घरं मिळू शकतात. म्हणजे आत्ता जर सरकारने निर्णय घेतला उद्या तर 50,000 घरं बांधायला ताबडतोब सुरुवात होऊ शकते. कळलं ना? तुम्ही सुचवलेल्या जमिनीवर सरकारने आतापर्यंत किती नाही, अजूनपर्यंत त्यांचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला नाही. हीच फार मोठी गोष्ट आहे. मंत्रिमंडळात त्याला मान्यता मिळावी लागते आणि ती मान्यता अजून मंत्रिमंडळात त्यांनी घेतलेली नाही. तुमचा पुढचा अजेंडा काय? आमचा पुढचा अजेंडा असा आहे की आज मी हे केलेलं आहे, बघूया आजच्या मोर्चाला सरकार किती दखल घेते ती, नाहीतर येत्या काही दिवसात आम्ही या अधिवेशनात सरकारच्या खुर्चीपर्यंत जाणार. हे रहेगा सरकार के खुर्ची है उसके तलक हम पहुँचेंगे और सरकार को पूछेंगे हमारा घर आप देते हैं कि नहीं, कि हम सरकार के घर में जाएंगे, सरकार के मंत्रालय में घुसेंगे, सरकार जो मुख्यमंत्री है वर्षा बंगला उसके वर्षा बंगले में घुसेंगे, कुछ ना कुछ हम लोग या ठिकाणी करेंगे. मुलगा जर आज लढायला उभा राहिला आजी बरोबर आजोबांबरोबर तर पुढे आमचं काय होईल? गिरणी कामगार संघर्ष समितीला दत्ता इसवलकरांची प्रेरणा आहे. त्यामुळे गिरणी कामगार संघर्ष समितीला कुठल्याही युनियनवाल्यांनी कमी समजू नये. मला सांगितलं गेलं माझं